मी आहे ममता एम पाटील किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत आंबा नारळ वडी। ही वडी खूप झटपट तयार होते आणि आंब्यामुळे या वडीला रंग आणि स्वाद छान सुरेख येतो आणि ही वडी छान मस्त अशी मौसूद तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आंब्याची वडी बनवण्यासाठी इथे मी पिकलेले आंबे घेतले आहेत। आंबे घेताना हापूस आंबा किंवा केशर आंबा घ्यायचा आहे, त्याचा रंग आणि स्वाद छान असतो। इथे मी आंबे स्वच्छ धुवून कट करून घेते आणि ह्याचा गर काढून घेते। तर इथे आपल्याला गर काढल्यानंतर मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आणि आपल्याला 1 कप पल्प तयार करायचा आहे। तर इथे मी गर काढून घेतला आहे। आता हा मिक्सरमधून फिरवून 1 कप तयार झाला आहे। आता मी पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये हा पल्प काढून घेतला आहे आणि त्यामध्ये 1 कप साखर टाकते। त्यानंतर ह्यामध्ये 2 ते 3 चमचे दुधावरची साय टाकते। आता हे मिक्सरमधून फिरवून घेते। तर हे बघा, बारीक पेस्ट तयार झाली आहे। साखर आणि दुधावरची साय मिक्सरमधून फिरवून घेतल्यामुळे आंब्याच्या पल्पसोबत छान एकजीव झाली आहे। आता कढई घेतली आहे, त्यामध्ये 1 छोटा चमच तूप टाकून घेते। आता ह्यामध्ये आंब्याची पेस्ट टाकायची आहे आणि 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवरती 2 उकळी आणायची आहे। तर इथे मँगोची पेस्ट छान मस्त अशी झाली आहे आणि शाईन सुद्धा आली आहे। आता ह्यामध्ये 2 कप किसलेला ओला नारळ टाकते। ओला नारळ किसायचा नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता। तुम्ही या ठिकाणी सुका नारळ सुद्धा घेऊ शकता, पण ओल्या नारळाने वडी एकदम मऊसूद आणि मस्त आणि टेस्टी लागते। आता लो मीडियम गॅसवरती मिश्रण घट्ट होईपर्यंत परतून घेते। तर हे बघा, थोड्या वेळाने मिश्रण हळूहळू घट्ट होत आहे। तर हे बघा, मिश्रण सुद्धा कडेने सुटू लागले आहे। तर इथे मिश्रणाचा असा गोळा सुद्धा झाला आहे। तर मिश्रणाचा गोळा असा खाली पडतो म्हणजे मिश्रण तयार झालं आहे आणि हातामध्ये असा गोळा घेऊन बघायचा आहे। तर हातामध्ये गोळा तयार होतो तर इथे परफेक्ट मिश्रण तयार झालं आहे आणि रंग सुद्धा छान आला आहे। आता मी गॅस बंद करते आणि वडी सेट करते। तर वडी सेट करण्यासाठी खोलगट ताट घेतलं आहे आणि तुपाने ग्रीस करून घेते। आता यामध्ये मिश्रण काढते आणि मिश्रण लगेचच पसरून घेते। जसं मिश्रण थंड होईल तसतशी वडी आपली सेट व्हायला लागेल। तर कधी कधी मिश्रण लवकर सुद्धा सेट होऊ शकते किंवा त्याला वेळ सुद्धा लागू शकते। तर त्यानुसार तुम्ही चेक करून बघायचं आहे की वड्या पडतात की नाही। तुम्ही इथे 1 तास फ्रीजमध्ये सुद्धा हे मिश्रण ठेवू शकता आणि सेट करून घेऊ शकता। तर इथे मिश्रण सेट झालं आहे, तर हे मी कट करून घेते। तर इथे मी डायमंड आकारामध्ये कट करते। तुम्ही कुठचाही आकार देऊ शकता। यावरती तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट सुद्धा लावू शकता। इथे मी प्लेन ठेवली आहे। आता ही मी वडी काढून घेते। तर हे बघा, मस्त अशी वडी तयार झाली आहे। अशी स्वादिष्ट आंब्याची वडी तयार आहे। खूप मस्त आणि मऊसूद झाली आहे। रंग सुद्धा सुरेख आला आहे। तर तुम्ही ही वडी फ्रीजमध्ये 20 ते 25 दिवस सुद्धा स्टोर करून ठेवू शकता। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि असं छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।